या सप्ताह काळामध्ये जवळजवळ 7 दिवसामध्ये 15 ते 20 लाख भाविक या सप्ताहाला भेट देत असतात। विशेष म्हणजे आमचा आमटीचा एक विशेष मोठा विषय आहे की लोकांचा अशी भावना आहे की आमटीचा आणि भाकरीचा महाप्रसाद घेतला की वर्षभर माणसं आजारी पडत नाही। आमची आमटी अशी बनवली जाते की 40-50 कढया ठेवलेल्या राहतात। त्यानंतर त्या ठिकाणी पन्हाळ लावलेले, एका ठिकाणी विहिरीसारखं एक चौकोन केला राहतो, त्या ठिकाणी सगळं शिफ्टिंग केलं जातं। त्यानंतर ती मोटरीनं टँकरमध्ये भरल्या जाते, मग ते टँकरद्वारे पंक्तीमध्ये वाटप केल्या जाते। आणि जी सप्ताह ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवशी 1 ते 1.5 लाख भाविक असतात त्या सप्ताहाला। त्याकरता आम्ही 200-250 गावून पुरणपोळ्या आणि मांडण्याचा महाप्रसाद आलेला असतो आणि 35 ते 40 हजार लिटर दूधची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। आणि काल्याच्या कीर्तनाला 8 ते 10 लाख भाविक असतात। या दरवर्षी CM DCM वेगवेगळे मंत्री महोदय भेट देऊन जातात। यावर्षीसुद्धा आदरणीय 6 तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस असन, आदरणीय शिंदे साहेब असेल, हे दोघंही काल्याच्या कीर्तनाला येणार आहे। आणि निम्म्या इकडून 10 कढा आहे, तिकून आहे आणि 10 कढा आहे आणि याच्यावर आहे ना, या 10 कढा पूर्ण डाळ शिजले जाते। श्री क्षेत्र शनी देवगाव येथे 4था दिवस आहे आज सप्त्याचा आणि आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक सुट्टीचा दिवस असल्यामुळं आणि अजून उद्याचा रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळं भरपूर पब्लिक येण्याची दाट शक्यता आहे। सगळ्या मसाल्याचा मेळ करून हा गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा आमटीनंच प्रख्यात झालेला आहे। ब्रेक झालं। भाकरीची सोय गावोगावून आज 800 कॅरेट भाकरी जमा झालेली आहे। 800 कॅरेट हो, आणि संध्याकाळपर्यंत अजून 2-250 कॅरेट भाकरी जमा होतील। नाव नाही सांगितलं मला। आमचं नाव गणेश कत्रू शिंदे, SK केटरर्स ग्रुप, उंदीरवाडी, येवला। गेल्या 33 वर्षामध्ये वडिलांची सेवा या सप्त्यामध्ये कार्यरत होती। आणि उचला बाजल्या